श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. दुष्ट शिकारी आणि कबूतर. माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे, ज्यामुळे निसर्गाचं नुकसान टाळता येऊ शकतं. एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जाऊन पशुपक्ष्यांची शिकार करत असे. एके दिवशी त्याच्या जाळ्यात एक कबूतर मादी अडकली आणि तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबूतर राहत होते. ज्या कबूतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दुःख होता. कबूतर मादीने आपल्या पतीला दुःखात असलेले पाहिले. ती भावनावश झाली. ती कबुतराला म्हणाली, मला या शिकाऱ्याने पकडलाय, परंतु यावेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे. कबुतराने झाडाची सुकलेली पानं आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली. शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागवण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबूतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दुःखी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्ष्यांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबूतर मादीला मुक्त केले. पण कबूतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकुळ होऊन आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने 2 जीवांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. म्हणून विचार करा, आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तोच विश्वास आपण सर्वथा गमावून बसवत असतो. आता एवढं माहीत असून सुद्धा, कबूतर मादीला माहीत असून सुद्धा प्रत्यक्ष कबूतर बघा, जो दुष्ट माणूस होता, जो संपूर्णपणे कुडकुडत होता, त्याच्यासाठी पाळापाचोला सुकलेला आणि लाकडं जमा करून शेकोटी पेटवून दिली. आता त्याला तो एवढा दिवसभर उन्हामध्ये, नंतर बघा पाऊस सुरू झाला, त्यामध्ये तो दमला, चालून चालून तो थकला, शेवटी त्याला भूक लागली होती. परंतु ज्याप्रमाणे कबुतराने शिकाऱ्याची भूक भागवण्यासाठी त्या आगीत उडी घेतली, हे सर्व कबूतर मादीने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आणि पतीच्या मृत्यूने ती दुःखी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात काय झालं? अपराधीपणाची भावना वाढीस लागली की नाही? नक्कीच. म्हणून पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीची समर्थ. त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी बोध घेता यायला हवा. आपण त्यांना पिंजऱ्यामध्ये आपण अडकवून ठेवतो. त्यांना सुद्धा पंख दिलेले आहेत,
बरोबर की नाही? त्यांना जर अडकवून ठेवून आपण जर बघा उड्या मारत असू तर उपयोग काय? ते बोलत असतात की बाबा मला इथून सुटका कर, माझी इथून मोकळीक कर, मला इथून सोडव. परंतु आपण त्यांना धरून बांधून आपण पिंजऱ्यात बसून ठेवतो. आपलेच जर कोणी हातपाय बांधून आपल्या घरात कोंडून ठेवलं तर आपण स्वस्थ बसू का हो? कितीतरी उपद्व्याप तिथं करू आणि ती रशी असेल किंवा कडी लावली असेल तर ते उघडण्याचा प्रयत्न करूच ना. मग तसंच आहे. परंतु पशुपक्ष्यांना बघा, आपण जर बांधून ठेवलं पिंजऱ्यामध्ये ते फक्त आवाज करतील, परंतु त्यांची एकदा सुटका करून बघा, ते पुन्हा पिंजऱ्यात येतील का बघा. नाहीये. आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये पिंजऱ्यामध्ये पक्षी आहे, आपल्याला खूप छान वाटतं. समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का ज्यांच्या घरी आहे त्यांना राग येत असेल, परंतु बघा पक्ष्यांना सुद्धा पंख दिलेले आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेलं आहे. आपल्या खिडकीजवळ बघा एखादा पक्षी आला, आपण त्याला उडवतो, जाऊ, बरोबर की नाही, येऊ नकोस परत. आणि आपण जर पाळलेला असेल तर, बरोबर की नाही, विचार करा. सर्वजण आपण पक्षी पाळत असतो, प्राणी पाळत असतो, परंतु जर विचार जर केला, कावळा असतो बघा, तो आपण कधी पाळतो का हो? खिडकीजवळ आला तरी आपण त्याला हुसकावून लावतो, बरोबर की नाही. म्हणजे का प्रत्येक पक्षी वाईट नसतं. मग तसंच भाग दिलेला. आता शिकवण कोणाला प्राप्त करून दिलेली आहे? तर मनुष्य देहाला शिकवण प्राप्त करून दिलेली. मग ज्याप्रमाणे बघा तो कबूतर प्रत्यक्षात जंगलामध्ये इकडे तिकडे फिरकत असताना त्या दुष्ट माणसाच्या हाती लागला आणि जेव्हा त्याला अडकवून ठेवलं, मग त्याचप्रमाणे सोडण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता ना. परंतु ती कबूतर मादी पकडली गेली आणि शेवटी कबुतराने बघा खूप प्रयत्न करूनही काही प्राप्त झाले नाही. परंतु कबूतर बघा, ती कबूतर मादी कबुतराला म्हणाली, मला या शिकाऱ्याने पकडलंय, परंतु यावेळी तो आपला अतिथी आहे, पाहुणा आहे, तू माझी चिंता सोडून तू फक्त शिकाऱ्याकडे लक्ष दे, एवढं सुद्धा सांगितलं, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, पक्षी प्राणी आपल्यावर दया करत असतात, परंतु आपल्याला त्यांची दया येत नाही. मग दुष्ट कोण? विचार करा. आपल्याला भूक लागली, 100 वेळा आपण किचनमध्ये फेरा मारू, परंतु प्रत्यक्षात कबुतराने शिकाऱ्याची भूक भागवण्यासाठी आगीत उडी घेतली. आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आपल्या मित्राला जर भूक लागली असेल, बरोबर की नाही, तर आपल्या जवळचं काही बिस्किट असेल किंवा कुठली वस्तू असेल तर ते देऊ का आपण? देणार नाही. उलट 2 पावलं लांब जाऊ पण देणार नाही, असा माणूस आहे. मग दुष्ट कोण? पहावे आपणासी आपण. म्हणून भाग समर्थाने दिला, माणसाची सुस्त चेतना
जागृत करण्याची आज गरज आहे, ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येऊ शकते. जय जय रघुवीर समर्थ.